नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. बघा, संपत्ती निर्माण करणं किंवा पैसे वाचवणं हे ऐकायला थोडं कंटाळवाणं वाटू शकतं ना? पण समजा आपण ह्याकडे एक भारी व्हिडिओ गेम म्हणून बघितलं तर कसं वाटेल? तर आज आपण संपत्ती निर्माण करण्याचे जे पायाभूत नियम आहेत ते एका गेमच्या लेव्हल्ससारखे समजून घेणार आहोत. जसं गेममध्ये लेव्हल बाय लेव्हल पुढे जातो, तसंच हा पैशांचा गेम कसा जिंकायचा आणि ही फायनान्शियल मास्टरी कशी मिळवायची हे आज आपण बघणार आहोत. सर्वात आधी आपण एका एकदम व्यावहारिक रोजच्या आयुष्यातल्या उदाहरणापासून सुरुवात करूया. समजा एका कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्याला बाजारात आलेला एकदम नवीन महागडा स्मार्टफोन घ्यायचा आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की त्यासाठी लागणारे पुरेसे पैसेच त्याच्याकडे नाहीत. आता हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच, बरोबर? खिशात पैसे नसताना एखादी महागडी वस्तू कशी घ्यायची? तर हेच ते कोडं आहे आणि हे सोडवण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या आर्थिक संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. हा पैशांचा गेम जिंकण्यासाठी आपल्याला एकूण 6 लेव्हल्स पार कराव्या लागतील. पहिली आहे पैसे स्वतःकडे ठेवा. दुसरी पैशांना कामाला लावा. तिसरी लेव्हल आपल्याला चक्रवाढ व्याजाची ताकद शिकवेल. चौथी आहे नुकसानीपासून संरक्षण. 5वी लेव्हल भविष्याचं नियोजन आणि विमा. आणि सर्वात शेवटची 6वी लेव्हल म्हणजे उत्पन्न वाढवण्याची मानसिकता. चला तर मग या सर्व लेव्हल्स पटापट बघून घेऊया. सुरुवात करूया गेमच्या अगदी पहिल्या आणि बेसिक लेव्हलपासून. ती म्हणजे पैसे स्वतःकडे ठेवायला शिकणे. आता हे स्वतःला आधी पैसे द्या किंवा पे युअरसेल्फ फर्स्ट म्हणजे नक्की काय? तर बघा, जेव्हाही तुम्हाला पॉकेट मनी मिळतो किंवा तुमचा पहिला पगार हातात येतो, तेव्हा लगेच खर्च न करता त्यातला काही भाग भविष्यातल्या ध्येयांसाठी सर्वात आधी बाजूला काढून ठेवायचा. ही सवय अत्यंत आवश्यक आहे. हाच तो एक नियम आहे जो आपल्याला त्या तात्पुरत्या मोहातून बाहेर काढतो आणि खऱ्या संपत्तीची पायाभरणी करतो. आता खर्चावर कंट्रोल कसा ठेवायचा हे आपण एका उदाहरणावरून बघू. मगाशी आपण बघितलं ना, त्या विद्यार्थ्याला नवीन फोन घ्यायचा आहे. मग तो त्याच्या पॉकेट मनीची विभागणी कशी करेल? समजा 50% रक्कम थेट फोनच्या बचतीसाठी, 30% रक्कम रोजच्या कॉलेजच्या नाश्त्यासाठी आणि उरलेले 20% चित्रपट किंवा मनोरंजनासाठी. जेव्हा आपण पैशांना असं शिस्तबद्ध पद्धतीने विभाजित करतो ना, तेव्हा खर्चावर आपोआप नियंत्रण येतं आणि आपलं ते फोन घेण्याचं ध्येय गाठणं एकदम सोपं होऊन जातं. ठीक आहे, आता वळूया लेव्हल 2 कडे. पैशांना कामाला लावा. इथपर्यंत आपण पैसे साठवायला शिकलो, पण नुसते साठवून चालणार नाहीये. नुसते पैसे कपाटात ठेवून देणं आणि त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं यात खूप मोठा फरक आहे. बघा, कपाटात किंवा ड्रॉवरमध्ये नुसतेच पडून राहिलेले पैसे महागाईमुळे स्वतःची किंमत हळूहळू गमावून बसतात. या उलट योग्य ठिकाणी गुंतवलेले पैसे हे एखाद्या न थकता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासारखे असतात. ते अक्षरशः दिवस-रात्र काम करून स्वतःचीच व्हॅल्यू वाढवत असतात. हा गुंतवणुकीचा अगदी बेसिक नियम आहे. पैसे तुमच्यासाठी काम कसे करतात याचा सरळ अर्थ असा आहे की पैशांसाठी आपण राबराब राबण्यापेक्षा पैशांनीच काम करून आपल्याला आणखी पैसे कमवून दिले पाहिजेत. संपत्ती निर्माण करण्यासाठी हा विचार डोक्यात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की आपले फंड्स स्वतःहून नवीन फंड्स कसे तयार करतील. चला आता प्रवेश करूया गेमच्या सर्वात पॉवरफुल लेव्हलमध्ये. लेव्हल 3, चक्रवाढ व्याजाची ताकद. ही लेव्हल एका अशा गणिताच्या चमत्काराबद्दल आहे जो वेळेनुसार आपली संपत्ती एकदम प्रचंड वेगाने वाढवतो. इथला मुख्य मुद्दा हा आहे की पैशांच्या वाढीमध्ये वेळ किती मोठी भूमिका बजावतो. समजा एखाद्या नवीन सायकलसाठी तुम्ही छोटीशी रक्कम साठवली तर पहिल्या वर्षी ती खूपच कमी वाटते. 5व्या वर्षापर्यंत ती थोडी वाढलेली दिसेल, पण ती तशीच वाढू दिली तर 10व्या वर्षापर्यंत ती रक्कम घातांकीय वेगाने म्हणजेच एकदम एक्सपोनेन्शियली वाढलेली असते. हाच तो चमत्कार आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि या चमत्कारालाच चक्रवाढ व्याज किंवा कंपाऊंड इंटरेस्ट असं म्हणतात. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे व्याजावर मिळणारं व्याज. आधी मूळ रकमेवर व्याज मिळतं आणि मग त्या वाढलेल्या एकूण रकमेवर पुन्हा व्याज मिळतं. म्हणूनच अगदी तरुण वयातच याची सुरुवात करणं खूप फायद्याचं ठरतं. गुंतवणुकीला जेवढा जास्त वेळ मिळतो तेवढ्याच वेगाने हे चक्रवाढ व्याज तुमची संपत्ती वाढवत नेतं. ओके, आता लेव्हल 4. इथे आपल्याला थोडा संरक्षणात्मक पवित्रा म्हणजेच डिफेन्स मोड घ्यायचा आहे. कारण बघा, फक्त पैसे कमवणं आणि वाढवणं म्हणजे सगळं काही नाही. तो समीकरणाचा फक्त अर्धाच भाग झाला. उरलेला अर्धा भाग आहे त्या पैशांचं संरक्षण करणं. तरुण वयात अनेकदा आपण अशा काही आर्थिक जाळ्यात अडकतो ज्यामुळे साठवलेली पुंजी क्षणात शून्यावर येते. उदाहरणार्थ, फक्त दिखाव्यासाठी किंवा सध्याच्या क्षणिक ट्रेंडसाठी वायफळ खर्च करणं, मित्रांना विनाकारण आणि कोणत्याही सुरक्षेशिवाय पैसे उधार देणं किंवा आपले पैसे असुरक्षित ठिकाणी ठेवणं.
हे असे सापळे आहेत जे तुमचे ते सायकल किंवा फोन घेण्याचे ध्येय पूर्ण होण्याआधीच तुमचं खूप मोठं आर्थिक नुकसान करू शकतात. म्हणूनच पैसे गमावण्यापासून स्वतःला कसं वाचवायचं हे शिकणं अत्यंत गरजेचं आहे. अगदी कष्टाने आणि शिस्तीने साठवलेले पैसे फक्त एका चुकीच्या निर्णयामुळे एका रात्रीत गायब होऊ नयेत यासाठी ही संरक्षणाची रणनीती वापरायलाच हवी. आता आपण पोहोचलो आहोत लेव्हल 5 वर, जे आहे भविष्याचं नियोजन आणि विमा. इथे आपल्याला भविष्यात येऊ शकणाऱ्या समस्यांचा आधीच अंदाज घ्यायचा आहे. भविष्याचं प्लॅनिंग कसं करायचं तर या 3 सोप्या पायऱ्या बघा. पहिली पायरी, आपली सर्वात मौल्यवान वस्तू ओळखणे, जशी की तुम्ही घेतलेली ती नवीन सायकल. दुसरी पायरी, त्या वस्तूला असणारे संभाव्य धोके ओळखणे, म्हणजे चोरी होणं किंवा अपघात. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे या नुकसानीची भरपाई करण्यासाठी योग्य तो विमा म्हणजेच इन्शुरन्स काढणं. मोठ्या खरेदीला सुरक्षित ठेवण्यासाठी हे टप्पे एकदम मस्ट आहेत. आता इन्शुरन्स का गरजेचं आहे तर ते एका भक्कम ढालसारखं काम करतं. विचार करा, तुम्ही वर्षानुवर्ष पैसे साठवून एखादी वस्तू घेतलीत आणि एकाच अपघातात तिचं नुकसान झालं. तुमची सगळी मेहनत वाया जाऊ शकते ना. असं होऊ नये म्हणूनच इन्शुरन्सचं हे सुरक्षा कवच खूप महत्त्वाचं ठरतं. आयुष्यातल्या अनपेक्षित धक्क्यांपासून ते आपल्याला वाचवतं. आणि आता आपण आलो आहोत या फायनान्शियल मास्टरी गेमच्या शेवटच्या आणि सर्वोच्च बॉस लेव्हलवर. लेव्हल 6, उत्पन्न वाढवण्यासाठीची मानसिकता. इथे आपण 2 विचारसरणींची तुलना करतोय. डावीकडे आहे एका मर्यादित पॉकेट मनीवर किंवा उत्पन्नावर समाधान मानून राहणं, आणि उजवीकडे आहे अधिक इन्कम मिळवण्यासाठी सतत नवीन आणि मौल्यवान कौशल्य शिकत राहणं. एकाच उत्पन्नावर अवलंबून राहण्यापेक्षा नवीन गोष्टी शिकून नवीन संधी शोधत राहणं खूप जास्त फायद्याचं ठरतं. अशी मानसिकता आपल्याला नेहमीच प्रगतीच्या मार्गावर ठेवते. तर इथे खूप महत्त्वाचा प्रश्न येतो. इन्कम वाढवण्यासाठी नक्की कोणती माइंडसेट हवी? संपत्तीचा खरा पाया हा स्वतःच्या स्किल्समध्ये सतत सुधारणा करत राहण्यावरच अवलंबून असतो. ग्रोथ माइंडसेट म्हणजेच नेहमी काहीतरी नवीन शिकण्याची तयारी ठेवणं, हाच तो दृष्टिकोन आहे जो तुम्हाला आर्थिक यशाच्या शिखरावर नेऊ शकतो. आतापर्यंत आपण जो काही प्रवास पाहिला त्याचा सारांश इथे बघता येईल. या सर्व लेव्हल्स एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत बघा. लेव्हल 1 मुळे तुम्ही फोनसाठी पैसे जमा करू शकलात. लेव्हल 3 मुळे सायकलसाठी पैशांची एकदम झपाट्याने वाढ झाली. आणि लेव्हल 6 मधील तुमच्या ग्रोथ माइंडसेटमुळे आयुष्यभराचं उत्पन्न वाढून एक समृद्ध भविष्य तयार झालं. या सर्व लेव्हल्स एकत्र येऊनच खऱ्या अर्थाने संपत्तीचा एक भक्कम पाया रचतात. तर मंडळी, या विश्लेषणाच्या शेवटी आता एक विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. या फायनान्शियल मास्टरीच्या गेममधली कोणती लेव्हल तुम्ही आजपासूनच जिंकण्याचा प्रयत्न करणार आहात? स्वतःला आधी पैसे देण्याचा नियम, चक्रवाढ व्याजाची ताकद आणि सतत शिकण्याची वृत्ती, ह्या गोष्टी प्रत्यक्ष आयुष्यात वापरून बघा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि हे तुम्हाला खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देईल. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढच्या वेळी अशाच एका रंजक विषयावर चर्चा करण्यासाठी पुन्हा भेटूया.